नमस्कार बालमित्रांनो, मराठी इयत्ता 6वी यामध्ये आज आपण कविता क्रमांक 3 आला पाऊस या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनल नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। पहा संपूर्ण स्वाध्याय। प्रश्न पहिला, चौकटी पूर्ण करा। अ, पाऊस आल्यावर ओले झालेले, तर याचं उत्तर लिहायचे आपण अंगण। त्यानंतर आ, थेंबासंगे आलेले, तर याचं उत्तर लिहायचं आहे वादळ वारे। तर ई, गारानी भरलेला, तर याचं उत्तर लिहायचं आहे आपण रस्ता। ई, लखन लखा करणारी, तर याचं आपण उत्तर लिहायचं आहे वीज। अशा प्रकारे आपण प्रश्न पहिला चौकटी पूर्ण करा या ठिकाणी पूर्ण केला आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, आकृती पूर्ण करा। या ठिकाणी आपल्याला पावसामुळे वातावरणात झालेले बदल लिहायचे आहेत, तर ते आता आपण लिहूया। पावसामुळे वादळ वारे सुटले, नंतर विजा लखन चमकू लागल्या, आकाशात सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसला, नंतर रस्त्यावरून पाणी वाहू लागले। अशा प्रकारे आपण ही आकृती पूर्ण करायची आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, कवितेतील खालील ओळीचे अर्थ तुमच्या शब्दात स्पष्ट करा। अ, आला पाऊस कभिन्न काळे हत्ती, निळ्या नभागनी सैरावैरा धावतही सुटते। आता आपण या ओळीचा अर्थ लिहू। या ओळीत कवीने पावसाळी ढगाची तुलना काळ्या हत्तीशी केली आहे। पाऊस आल्यावर आकाशात दाट काळे ढग जमा झाले आहेत आणि ते निळ्या आकाशात कोणत्याही दिशेला वेगाने इकडे तिकडे धावत सुटले आहेत असे वाटते आहे। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। त्यानंतर पुढील ओळी आहेत, आला पाऊस पागोळ्या गळती, थरथरणारे पंख मिटवून चिप्प पाखरे बसती। आता आपण या ओळींचा अर्थ लिहूया। उत्तर, पाऊस पडू लागल्यावर घराच्या छपरावरून पाणी खाली पडू लागले आहे। पावसामुळे गारवा वाढल्याने भिजलेले पक्षी आपले पंख अंगाशी मिटून शांत व गप्प बसले आहेत। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, खालील अर्थ व्यक्त करणाऱ्या कवितेतील ओळी शोधून लिहा। पहा, अ, पाऊस पडत असताना त्यात खेळणारी खोडकर मुले विजेचा लखलखाट होताच घरात पटकन पळतात। आता या अर्थाच्या आपण कवितेतील ओळी लिहूया। आला पाऊस वीज लखाके लखन, भिजणारी ती अवखळ पोरे घरात पळती पटकन। अशा प्रकारे आपण या ओळी या ठिकाणी लिहायच्या आहेत। त्यानंतर पुढील आहे आ, ऊन पावसाचा खेळ सुरू असताना इंद्रधनुष्याची कमान आकाशात दिसते। आता आपण या अर्थाच्या ओळी लिहूया। आला पाऊस मध्येच पिवळे ऊन हसे, सप्तरंगी इंद्रधनुची कमान आकाशात दिसे। अशा प्रकारे आपण या अर्थाच्या ओळी कवितेतील शोधून या ठिकाणी लिहिलेल्या आहेत। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला प्रश्न 4 पूर्ण झालेला आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे, विचार करा व सांगा। 1, पावसात भिजण्याचा तुम्ही घेतलेला आनंददायी अनुभव थोडक्यात सांगा। आता आपण या ठिकाणी अनुभव लिहूया। पहा, एकदा मी शाळेतून घरी येत असताना अचानक खूप पाऊस आला। त्यावेळी माझ्यासोबत छत्री नव्हती। त्यावेळेस मी मित्रांसोबत पावसात खूप भिजलो, तसेच पाण्यात उड्या मारल्या, अगदी होडी बनवून पाण्यात देखील सोलल्या। अशा प्रकारे आपण या ठिकाणी आपला अनुभव लिहायचा आहे। पुढील प्रश्न आहे आ, पावसाळा सुरू होताच निसर्गात कोणते बदल होतात ते तुमच्या शब्दात सांगा। आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया। उत्तर, पहा, पावसाळा सुरू होताच आकाशात काळेभोर ढग दाटून येतात। कधीकधी सुंदर सप्तरंगी इंद्रधनुष्य देखील दिसतो। सगळीकडे हिरवेगार गवत उगवते, झाडांना नवी पालवी फुटते, नद्या नाले आणि विहिरी पाण्याने भरून वाहू लागतात, सृष्टी हिरवीगार दिसते। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढे खेळूया शब्दाशी। यामध्ये प्रश्न पहिला, कवितेतील यमक जुळणारे शब्द शोधा व लिहा। या ठिकाणी आपल्याला एक उदाहरण दिले, पहा, गारा सारा। तसं आपण दुसरे उदाहरण लिहूया। लखन पटकन, हसे दिसे, गळती बसती। अशा प्रकारे आपण यमक जुळणारे शब्द या ठिकाणी शोधलेले आहेत आणि लिहिलेले आहेत। पुढे आहे प्रश्न 2, शब्द साखळी तयार करा। यामध्ये पहा, आपल्याला एक शब्द साखळी तयार करून दिलेली आहे। ससा, साप, त्यानंतर पतंग, गरुड, डमरू आणि रुपये। तर आता आपण दुसरी शब्द साखळी पाहूया। पहा, आकाश, या ठिकाणी लिहायचं आपण शहर, त्यानंतर लिहायचं रवा, पुढे लिहायचं आहे वारा आणि पुढे लिहायचं आहे राजा। अशा प्रकारे आपण ही शब्द साखळी पूर्ण करायची आहे। पुढे आहे इमारत, त्यापासून आपण शब्द लिहायचा आहे तवा, त्यापासून शब्द लिहायचा आपण वार, त्याच्यापासून शब्द लिहायचा आपण रथ, त्याच्यापासून पुढे लिहायचा थवा पण। अशा प्रकारे आपण ही शब्द साखळी पूर्ण करायची आहे। तर यासारखी विद्यार्थी मित्रांनो, आपला आता पुढील 5 आपण शब्द साखळी या ठिकाणी लिहूया। पहा, पहिली घेऊया आपण पाठ, त्याच्यापासून होईल टपाल,
लगाम, मधन, नभ. अशा प्रकारे आपण ही शब्दसाखळी पूर्ण करायची आहे. पुढे आहे पहा हार. याच्यापासून आपण लिहूया रस्ता, नंतर तास, नंतर लिहूया आपण सखा आणि पुन्हा लिहूया आपण खार. अशा प्रकारे आपण ही शब्दसाखळी पूर्ण करायची आहे. पुढे आहे पहा माड. याच्यापासून आपण लिहूया डब्बा, नंतर लिहूया बाग, त्याच्यापासून लिहूया गवत आणि शेवटी लिहूया आपण तलवार. अशा प्रकारे आपण ही शब्दसाखळी पूर्ण करायची आहे. पुढे आहे पहा ताक. याच्यापासून आपण लिहायचं आहे कप, नंतर लिहायचं आहे पंती, नंतर लिहायचं तीर आणि नंतर लिहायचे रथ. पुढे आपण लिहूया शिक्षक. त्यापासून लिहूया आपण कदम, नंतर लिहूया मका, नंतर लिहूया कान आणि नंतर लिहूया नळ. अशा प्रकारे आपण ही शब्दसाखळी पूर्ण करायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला प्रश्न क्रमांक 2 पूर्ण झालेला आहे. पुढील प्रश्न पहा. पुढे पावसाशी संबंधित शब्द लिहून संकल्पना चित्र पूर्ण करा. तर आता आपण या ठिकाणी पूर्ण करूया. या ठिकाणी आपला पहिला शब्द दिला पूर, नंतर आपण लिहूया वीज, नंतर लिहायचं आहे इंद्रधनुष्य, नंतर वादळ, नंतर पहा थेंब, छत्री, गारा, चिखल. अशा प्रकारे आपण पावसाशी संबंधित संकल्पना चित्र या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. पुढे घर या शब्दाशी संबंधित शब्द लिहून संकल्पना चित्र पूर्ण करायचं आहे. ते आपण करूया. घर म्हणलं की छप्पर, दरवाजा, अंगण, प्रेम, सुरक्षितता, नंतर पाणी, स्वयंपाकघर, त्यानंतर दिवा. अशा प्रकारचं आपण घर हे संकल्पना चित्र या ठिकाणी पूर्ण करायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे 5. कवितेतील खालील शब्दासाठी समानार्थी शब्द शोधून लिहा. पहिला रस्ता. तर आपल्याला माहिती आहे रस्त्यासाठी मार्ग हा समानार्थी शब्द असतो किंवा वाट देखील असतो किंवा पद देखील असतो. पुढे घर, घरासाठी आपण निवास, सदन किंवा गृह असे आपण शब्द लिहू शकतो. त्यानंतर ई आहे नदी. नदीसाठी सरिता, तट्टेनी आणि जलवाहिनी हे शब्द असतात. पुढे ई आकाश, त्यासाठी गगन, नभ आणि आंबर हे समानार्थी शब्द या ठिकाणी लिहायचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला प्रश्न क्रमांक 5 पूर्ण झालेला आहे. पुढे प्रश्न क्रमांक 6 वाचा, लक्षात ठेवा. यामध्ये पहा खालील शब्दांची एकवचनी आणि अनेकवचनी रूपे सारखीच आहेत. उदाहरण पहा अंगण, थेंब, पाऊस, हत्ती, भाषा आणि आकाश. तर विद्यार्थी मित्रांनो, या शब्दाचे आपण एकवचन आणि अनेकवचन सारखेच असतात. तर अशाच प्रमाणे आपल्याला एकवचनी आणि अनेकवचनी रूपे सारखेच असणारे शब्द शोधायचे आणि लिहायचे. तर आपण लिहूया पक्षी, वाघ, शाळा, लाडू, कागद या शब्दाचे देखील एकवचन आणि अनेकवचन रूप सारखंच असणार आहे. अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक 6 या ठिकाणी पूर्ण केला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी खेळू या शब्दाशी हा प्रश्न आपला या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. पुढे आहे पहा शोध घेऊया. यामध्ये पावसाचे पाणी वर्षभर कोणकोणत्या प्रकारे साठवून वापरता येईल याची माहिती आंतरजालावरून शिक्षकाच्या मदतीने शोधा. म्हणजे आपल्याला इंटरनेटच्या मदतीने या प्रश्नाचं उत्तर लिहायचं. तर आता आपण लिहूया. पहा त्यासाठी आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग हा प्रकल्प राबवू शकतो. यात म्हणजे घराच्या किंवा इमारतीच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी पाईपद्वारे जमिनीत किंवा मोठ्या टाकीत सोडून साठवता येते. दुसरा आहे पहा शेततळे व तलाव. यामध्ये पावसाचे पाणी शेतात किंवा तलावात साठवून सिंचनासाठी वापर करता येतो. पुढे 3 विहिरी आणि कूपनलिकेचे पुनर्भरण करता येते. यामध्ये छतावरचे किंवा अंगणातील पावसाचे पाणी फिल्टर करून थेट विहिरीत किंवा बोरवेलमध्ये सोडता येते. 4 बंधारे बांधणे. गावातील नद्या किंवा ओढ्यावर छोटे सिमेंटचे किंवा मातीचे बंधारे बांधून पावसाचे पाणी अडवता येते. अशा प्रकारे आपण वर्षभर पडणाऱ्या पावसाचे पाणी साठवू शकतो. तर मित्रांनो, या ठिकाणी कविता क्रमांक 3 आला पाऊस या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय आपण पूर्ण केला आहे. मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा स्वाध्याय नक्कीच आवडला असेल. तुम्हाला जर हा स्वाध्याय आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन स्वाध्यायासह आणि नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.